हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्यांचे युजेस सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे ते. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे डिसइंटरेस्टेड. डिसइंटरेस्टेडचं मीनिंग आहे अनबायस्ड बाय पर्सनल इंटरेस्ट. ओके, डिसइंटरेस्टेड म्हणजे काय होते? अनबायस्ड बाय पर्सनल इंटरेस्ट म्हणजे काय होते? तर निरपेक्ष किंवा निस्वार्थी त्याला म्हटलं जातं डिसइंटरेस्टेड. सो मराठीमध्ये मीनिंग काय आहे याचा? निरपेक्ष किंवा निस्वार्थी किंवा रस नसलेला, आणखी म्हटलं जातं निर्लोभी. ओके, सो डिसइंटरेस्टेडचं मराठीमध्ये मीनिंग आहे निरपेक्ष किंवा निस्वार्थी, रस नसलेला किंवा निर्लोभी. याचे सिनोनिम्स आहेत इम्पार्शियल, न्यूट्रल, ऑब्जेक्टिव्ह आणि अँटोनिम्स आहेत बायस्ड, पार्शियल आणि प्रिज्युडिस्ड. सो परत एकदा बघून घेऊया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. डिसइंटरेस्टेडचे सिनोनिम्स आहेत इम्पार्शियल, न्यूट्रल आणि ऑब्जेक्टिव्ह आणि अँटोनिम्स आहेत बायस्ड, पार्शियल आणि प्रिज्युडिस्ड. सो आता याचं सेंटेन्स मध्ये यूज बघूया. We need a disinterested third party to mediate. ओके, mediate म्हणजे काय होते? मध्यस्थी. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? आम्हाला मध्यस्थीसाठी एक निस्वार्थी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ? आम्हाला मध्यस्थीसाठी एक निस्वार्थी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता आहे, असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके, आणि इथे डिसइंटरेस्टेड म्हणजे यूज झालेला आहे मराठीमध्ये निस्वार्थी म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्परेट. DISPARATE, डिस्परेट. सो डिस्परेटचं मीनिंग आहे इसेन्शियली डिफरंट इन काइंड. डिफरंट म्हणजे काय होते? तर समान नसणे म्हणजे काय? तर असमान किंवा पूर्णपणे वेगळे असणे, वेगवेगळे असणे, त्याला काय म्हटलं जातं? डिस्परेट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये मीनिंग काय आहे डिस्परेटचं? असमान किंवा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा म्हणजे होते डिस्परेट. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? डिसिमिलर, कॉन्ट्रास्टिंग आणि डिस्टिंक्ट. आणि अँटोनिम्स आहेत सिमिलर, अलाइक आणि होमोजिनियस. काय आहे परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. तर डिस्परेटचे सिनोनिम्स आहेत डिसिमिलर, कॉन्ट्रास्टिंग आणि डिस्टिंक्ट आणि अँटोनिम्स आहेत सिमिलर, अलाइक आणि होमोजिनियस. सो सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया. द ग्रुप कंटेंट डिस्परेट एलिमेंट्स. सो आता याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे सेंटेन्सचा? गटात वेगळे घटक होते. ओके, सो इथे डिस्परेट म्हणजे यूज झालेला आहे वेगळे म्हणून. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये? गटात वेगळे घटक होते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिसेंबल. DISSEMBLE, डिसेंबल. सो डिसेंबलचं मीनिंग आहे कन्सील वन्स ट्रूथ, मोटिव्स और फिलिंग्स. म्हणजे काय करणे? आपण म्हणू शकतो ढोंग करणे किंवा लपवणे. काय लपवणे? ट्रू मोटिव्स, त्याचे जे मोटिव्स आहे, ट्रू मोटिव्स आणि त्याचे जे फिलिंग्स आहे ते लपवणे. ओके, लपवणे. कन्सील म्हणजे होते लपवणे. तर डिसेंबल म्हणजे काय होते मराठीमध्ये? ढोंग करणे. आता ढोंग करणे म्हणजे काय झालं? तेच की जसं जे ट्रू मोटिव्स आहे त्यांचे किंवा फिलिंग्स आहे ते लपवून ठेवणे आणि चांगलं दाखवण्याचा ढोंग करणे, त्याला म्हटलं जातं ढोंग करणे. डिसेंबल म्हणजे होते ढोंग करणे किंवा लपवणे किंवा खोटे बोलणे. तर सिनोनिम्स काय आहेत डिसेंबलचे? डिस्ग्विस, मास्क आणि फेन. डिस्ग्विस, मास्क आणि फेन. आणि अँटोनिम्स आहेत रिव्हील, डिस्क्लोज आणि एक्सपोज. सो सेंटेन्स बघूया आता सेंटेन्स मध्ये कसा यूज झालेला आहे डिसेंबलचा. ही ट्राईड टू डिसेंबल हिज डिसअपॉइंटमेंट. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय सेंटेन्सचा? त्याने त्याची निराशा लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याची निराशा लपवण्याचा प्रयत्न केला असा सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे डिसेंबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे लपवण्याचं म्हणून, लपवणे. नेक्स्ट वर्ड आहे डिसेमिनेट. DISSEMINATE, डिसेमिनेट. सो डिसेमिनेटचं मीनिंग आहे स्प्रेड वाईडली. स्प्रेड वाईडली म्हणजे काय होते? तर प्रसार करणे किंवा फैलाव होणे
किंवा वाटणे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर डिसेमिनेट म्हणजे मराठीमध्ये होते प्रसार करणे किंवा वाटणे. म्हणजे आपण काही पण एखादी वस्तू असली त्याला आपण खूप जणांमध्ये हे करतो, वाटतो, त्याला म्हटलं जाते वाटणे. तर इथे वाटणे म्हणजे ते यूज झालेलं आहे, म्हणजे स्प्रेड करणे. ओके. सो आणखी काय होते तर फैलाव करणे किंवा आपण डिस्ट्रीब्यूट म्हणू शकतो. या वाटण्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्ट्रीब्यूट. ओके, डिस्ट्रीब्यूट किंवा सर्क्युलेट म्हणू शकतो. तर सिनोनिम्स काय आहे डिसेमिनेटचे? सर्क्युलेट, प्रोपोगेट आणि ब्रॉडकास्ट. परत एकदा बघूया सिनोनिम्स आहेत सर्क्युलेट, प्रोपोगेट आणि ब्रॉडकास्ट. अँटोनिम्स काय आहेत डिसेमिनेटचे? तर अँटोनिम्स आहेत सप्रेस, विथहोल्ड आणि कन्सील. सो डिसेमिनेट म्हणजे काय होतं, प्रसार करणे, वाटणे किंवा फैलाव करणे. त्याचे सिनोनिम्स आहेत सर्क्युलेट, प्रोपोगेट आणि ब्रॉडकास्ट. आणि अँटोनिम्स आहेत सप्रेस, विथहोल्ड आणि कन्सील. सो सेंटेन्स बघूया आता. द ऑर्गनायझेशन डिसेमिनेट्स हेल्थ इन्फॉर्मेशन. सो याचा मराठीमध्ये सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? संस्था आरोग्यविषयक माहिती प्रसारित करते. तर इथे डिसेमिनेट्स म्हणजे यूज झालेला आहे प्रसारित करते म्हणून. संस्था आरोग्यविषयक माहिती प्रसारित करते. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे अनार्चिस्ट, ANARCHIST. सो अनार्चिस्ट म्हणजे काय होते? वन हु इज आउट टू डिस्ट्रॉय द गव्हर्नमेंट. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर राजसत्ता विरोध, राजसत्ता विरोध. ओके, राजसत्ता विरोधक किंवा विरोधी म्हणू शकतो आपण. राजसत्ता विरोधी त्याला म्हटलं जातं अनार्चिस्ट, वन हु इज आउट टू डिस्ट्रॉय द गव्हर्नमेंट. आणखी काय म्हटलं जातं तर शासन विरोधक म्हणजे काय होतं अनार्चिस्ट. सो अनार्चिस्ट म्हणजे काय होतं? राजसत्ता विरोधी आणि शासन विरोधक. म्हणजेच काय तर वन हु इज आउट टू डिस्ट्रॉय द गव्हर्नमेंट. नेक्स्ट वर्ड आहे कॅनिबल. कॅनिबलचं काय आहे मीनिंग? वन हु इट्स ह्युमन फ्लेश. म्हणजे जो ह्युमन फ्लेश खातो त्याला काय म्हटलं जातं? कॅनिबल असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे नरभक्षक आहे त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये कॅनिबल. तर कॅनिबल म्हणजे काय होतं? नरभक्षक आणि मनुष्य भक्षक म्हणजे होतं कॅनिबल. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे. सो फर्स्ट वर्ड आहे डिस्कस. सो डिस्कसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, DISCUSS, डिस्कस. सो डिस्कस म्हणजे काय होते मराठीमध्ये तर चर्चा करणे किंवा निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे काय होतं डिस्कस. डिस्कसची स्पेलिंग आहे DISCUSS आणि मराठीमध्ये अर्थ होतो चर्चा करणे, निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करणे. नेक्स्ट वर्ड आहे इमिडिएटली. तर इमिडिएटलीची करेक्ट स्पेलिंग आहे IMMEDIATELY आणि इमिडिएटली म्हणजे काय होते लगेच, तात्काळ. मराठीमध्ये इमिडिएटली म्हणजे होते लगेच किंवा ताबडतोब, बिना विलंब, तात्काळ आणि थेट म्हणजे काय होतं इमिडिएटली. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कट अ रग. कट अ रगचं मीनिंग आहे टू कट अ रग इज टू डान्स. कट अ रग म्हणजे काय होते तर टू डान्स. टू डान्स म्हणजे काय होते एकतर नाचणे किंवा नृत्य करणे. कट अ रग म्हणजे काय होते मग मराठीमध्ये नाचणे किंवा नृत्य करणे. आणि लास्ट आहे क्रॉस टू बिअर. क्रॉस टू बिअरचं मीनिंग आहे इफ समवन हॅज अ क्रॉस टू बिअर they have a heavy burden of responsibility or a problem that they alone must cope with. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो इफ समवन हॅज अ क्रॉस टू बिअर म्हणजे काय तर त्याच्यावर जबाबदारीचा मोठा भार असणे किंवा त्याच्यावर जबाबदारीचा मोठा भार असतो किंवा
त्याला एकट्याने सामोरे जावे लागते अशी समस्या असते, त्याला काय म्हटलं जातं, क्रॉस टू बिअर. सो क्रॉस टू बिअर म्हणजे काय, तर त्याच्यावर जबाबदारीचा मोठा भार असतो किंवा त्याला एकट्याने सामोरे जावं लागतं अशी जी समस्या असते त्याला म्हटलं जातं क्रॉस टू बिअर. सो हे आहेत आपल्या इडियम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधी जे वर्ड झाले आहेत ते सुद्धा रिव्हिजन करत चला, म्हणजे तुमचे आधीचे वर्ड सुद्धा तुम्हाला लक्षात येत राहील. नाहीतर आधीचे वर्ड जे झाले ते विसरून जाल आणि जे रिसेंटमध्ये चालू आहे ते तुमच्या लक्षात राहत जाईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.